विचारसागर प्रथम तरंग यामध्ये आपण चिंतन करतोय ते म्हणजे विवेक, वैराग्य, समाधी, षट संपत्ती आणि मुमुक्षुता या चार साधनांचा विचार करत असताना विवेकाचं चिंतन पाहिलं, वैराग्याचं चिंतन पाहिलेलं आहे आणि त्या दृष्टीनं आपण समाधी षट संपत्तीचा विचार आपला चालू होता. त्यामध्ये शम, दम, श्रद्धा, समाधान हे चिंतन आपण केलेलं आहे. उपराम म्हणजे उपरती, साधन सहित कर्म सब त्यागे, लखी विष सम विषयंते भागे, दृग नारी लखी वै जिह ग्लानी, यह लक्षण उपराम बखाना. साधन शब्दावर 16 नंबर टिप्पणी आहे. उपरामवर 15 नंबर आहे. उपराम म्हणजे त्याग असा याचा एक अर्थ है. त्याग किए पीछे प्राप्त भये विषय की इच्छा का अभाव उपराम कहिए. यही को उपरति भी कहे है. यह ही फेर भोगन में अदिनता रूप वैराग्य का फल है. उपरती शब्दाचा अर्थ थोडा वाढवलेला आहे. एखाद्या पदार्थाचा त्याग केला आणि पुन्हा तो पदार्थ कितीही वेळा समोर आला तर त्याच्याविषयी आसक्ती निर्माण न होणं याला उपरती म्हणायचं. या जड भरत राजाच्या चरित्रात आपल्याला हे चिंतन पाहायला मिळतं. त्याने राज्याचा, सत्तेचा, प्रपंचाचा, सर्वस्वाचा त्याग केला आणि ते वनामध्ये गेले. उपरती निर्माण झाली म्हणून वनामध्ये गेले. दुसरा दृष्टांत, परीक्षितीला ज्या वेळेला कळलं की आपला 7 दिवसात मृत्यू आहे, त्यावेळेला परीक्षितीला सुद्धा उपरती निर्माण झाली. त्यांनी सत्ता त्यागली, राज्य त्यागलं, ऐश्वर्य त्यागलं, प्रपंच त्यागला, राजवैभव बाजूला ठेवून घरातून, राज्यातून ते बाहेर पडले. याला उपरती म्हणतात. उपरती शब्दाचा अर्थ इथं टिप्पणीमध्ये मांडलेला, त्याग किए पीछे प्राप्त भये विषय की इच्छा का अभाव, इच्छा सुद्धा होऊ नये त्याला उपरती म्हणावं. या बाबतीमध्ये 16 नंबर टिप्पणी आहे. साधन सहित कर्म त्यागे, सर्व कर्माचा त्या साधनासहित, विषयासहित. इथला साधन शब्द विषय अशा अर्थाने घ्यायचा आहे. विषय सहित कर्म सब त्यागे. ते कसं त्यागलं पाहिजे? लखी विष सम विषयंते भागे. आता इथं 16 आहे. 16 मध्ये स्त्री, धन, जाती, अभिमान अधिक कर्म की सामग्री सहित. स्त्री स्वल्पविराम, धन स्वल्पविराम, जाती स्वल्पविराम, अभिमान अधिक म्हणजे आणखीन आहेत. आम्ही फक्त माहीत होण्यासाठी एवढा निर्देश केला असं ग्रंथकर्त्याचं म्हणणं आहे. मग यामध्ये सर्वाचा त्याग कसा करावा, कुणाकुणाचा करावा? स्त्रीचा करावा, धनाचा करावा, जातीचा करावा, अभिमानाचा, अहंकाराचा करावा. या सगळ्याचा त्याग करायचा आहे. याच्यासाठी प्रसिद्ध प्रमाण आहे, धनदारा पुत्र जन, बंधू सोयरे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवासी. आता इथं या चरणात त्यागून असं कुठंच म्हटलं नाही. हे सगळे त्यागून शरण जायचंय का जाणून शरण जायचंय? नेहमी देवाकडे जाताना त्यागून जावं का जाणून जावं? देवाकडे जाताना हे सगळं त्यागायचं आहे का जाणायचं आहे?
परीक्षितीनं त्यागलं का जाणलं? परीक्षिती जाणून राज्यातच राहिला का राज्याचा त्याग केला? राज्याचा त्याग केला. जड भरत राजानं जाणून त्यागलं का फक्त त्यागलं? फक्त त्यागलं. ठीक आहे. जाणून का त्यागून? तर मिथ्यत्वपणा हे त्यागाचं एक लक्षण आहे. मिथ्या दृष्टी आपण वैराग्यामध्ये पाहिलेत, 3 दृष्टी पाहिलेत. एक दोष दृष्टी, दुसरी विवेक दृष्टी आणि तिसरी मिथ्यात्व दृष्टी. 3 दृष्टी आहेत. त्यात मिथ्यत्वपणा यामध्ये त्यागाचा अंतर्भाव आहे. मिथ्यत्वपणा आला की वेगळा त्याग मांडावा लागत नाही. त्याग आलाच त्यात. त्यागासहित दृष्टी म्हणजे मिथ्यत्वपणा. असा त्या मिथ्या शब्दाचा अर्थ मांडून सर्व मिथ्या जाणून शरण रेघा असं वर्णन केलेलं पाहायला मिळतं. आता हे सगळं आपल्या समोर जे मांडलेलं आहे ते कसं मांडलंय? यातला दोह्यातलं दुसरं चरण, लखी विषम सम विषयंते भागे, हे कसं त्यागायचंय? विष पाहिल्यानंतर आपण त्याचा स्वीकार करतो का त्याच्यापासून लांब जातो? लांब जातो हे बोलत असताना भागे, भागे म्हणजे भागतो, पळतो, लांब जातो. कशापासून? विषयापासून. विषयापासून भागतो. पण कसं? विषय विष रूपाने आहेत. भगवद्गीता याच्या पुढे सांगते. विष रूपाने नाही, विषयापेक्षा गहन आहे. ध्यायतो विषयान पुसा संगस्ते सुपजायते, संगात संजायते कामा, कामात क्रोधो विजायते, क्रोधात भवति सम्मोहा, सम्मोहा स्मृती विभ्रमा, स्मृती विभ्रमात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यते. बुद्धीचा नाश केव्हा आहे? मनाचा नाश केव्हा आहे? काल आपण मन बुद्धी हे पाहिलंय आणि त्याचं सूक्ष्म चिंतन केलं की वृत्ती बाहेर आल्यानंतर ओळखताना मनरूप वृत्ती म्हणजे नेमकं काय, बुद्धिरूप वृत्ती म्हणजे नेमकं काय, याचाही थोडासा विचार आपण केला आहे. पण यात मनाचा नाश केव्हा आहे आणि बुद्धीचा नाश केव्हा आहे? विषयाचं किंचित जरी ध्यान केलं तर बुद्धीचा नाश आहे. आता आणखीन एक यातला बारकावा. विषयाच्या मागे मन धावतं का बुद्धी धावते? मन धावतं. याचंही चिंतन आपण काल थोडंसं केलंय. अधिष्ठाय मनश्चायम विषयानुपसेवते. मन या विषयाचं सेवन करतं. पंच ज्ञानेंद्रियाला घेऊन हे सेवन करतं. कोण सेवन करतं? मन. विषयाचं सेवन मनाने केल्यानंतर मनाचा नाश व्हावा का बुद्धीचा? सेवन कुणी केलंय? मनाने केलंय. मग मनाचा नाश व्हावा का बुद्धीचा? मग भगवद्गीता असं कसं सांगते? बुद्धी नाशात प्रणश्यती. बुद्धीचा नाश आहे असं का म्हटलं? तर विषय सेवनामध्ये मनाचा नाश होतो हे वेगळं सांगायची गरज नाही. मनानं जरी विषयाचं सेवन केलं तर त्या मनाबरोबर असलेल्या बुद्धीचा सुद्धा नाश आहे. मन नाश पावतच पावतं, यात नवल नाही. मन नाश पावतं, पण मनाबरोबर असलेली बुद्धी. आता एका व्यक्तीच्या मनाने विषय सेवन केला, त्याच व्यक्तीच्या बुद्धीचा नाश होतो का शेजारच्या व्यक्तीच्या बुद्धीचा नाश? त्याच व्यक्तीच्या बुद्धीचा नाश आहे.
म्हणजेच त्या मनाची संगती केली कोणी? बुद्धीनं. कोणी संगती केली? बुद्धीनं संगती केली. काही जण म्हणतील असं कसं काय नाश सांगता तुम्ही? मनाचा नाश सांगा ना. विष जिभेनं घेतलं. विष कोणी घेतलं? जिभेनं घेतलं. विष जिभेनं घेतल्यानंतर जीभच नाश पावते का डोळे, कान, सगळे इंद्रिय नाश पावतात का? त्याच्या संगतीत आहेत. कोणाच्या संगतीत आहेत? ज्यानं विष घेतलं, विष जिभेनं घेतलं तर जिभेच्या संगतीत असलेले सगळे इंद्रिय नाश पावतात. तसं मनानं विषय सेवन केला, मन नाश पावतच, पण बुद्धी नाशात प्रणश्यते. बुद्धीचा नाश होतो, नवे नवे ती व्यक्ती प्रेतवत होते. प्रणश्यते, प्राण गेल्यागत. व्यक्ती जिवंत आहे. व्यक्ती कशी आहे? जिवंत आहे, पण प्राण गेल्यागत आहे, प्रेतवत आहे. काही काही वेळेला म्हणतो अमुक अमुक व्यक्तीचं आता स्मरण राहिलं नाही, ॲक्सिडेंट झाला आणि स्मरण गेलं. ती व्यक्ती घरात आहे, जेवण करते, झोपतीये, फिरतीये, समाजात फिरतीये, पण कशी आहे आता? सगळे काय म्हणतात? ते असून नसल्यासारखे, म्हणजे माणसात नाहीत. माणसात नाहीत आता. दुसरं उदाहरण, एखादा दारू पिणारा माणूस दारू न पिता ज्या अवस्थेत आहे त्यावेळी तो सगळ्या समाजात, कुटुंबात, घरात, परिवारात असतो. आणि दारू पिल्यानंतर प्रेतवत होतो. त्याला कळत नाही आपल्या समोर कोण आहे, नातं काय आहे, कसं बोलावं, हे त्याला कळत नाही. दारू कोणी पिली? जिभेनं. दारू कोणी? मुखानं. डोळ्यात फरक पडतो, बोलण्यात फरक पडतो, चालण्यात फरक पडतो. पायानं दारू पिली आहे का? ज्यानं दारू पिली त्या इंद्रियाची संगती ज्या पायानं केली त्या पायाचा सुद्धा नाश आहे. तसं बुद्धी नाशात प्रणश्यते. बघा, लखी विषसम, विषसम असलेले विषय, विषाप्रमाणे असलेले विषय त्यागल्यानंतर, विषय त्यागणं वैराग्य आहे. विषय त्यागणं काय आहे? वैराग्य आहे. पण पुन्हा ते विषय आले की ते भोगावे त्याच्याविषयी इच्छेचा अभाव असणं, याला उपरती म्हणे. उपरती शब्दाचा अर्थ काय? परत समोर आली तरी घ्यावी वाटू नये, इच्छा सुद्धा नको आहे. नाही आता शुगर आहे म्हणून जामून बाजूला ठेवतो, नाहीतर खावं वाटायला लागलेत. आता जामून त्यागलेत का उपरती? त्यागलेत फक्त, उपरती नाही. उपरती नाही म्हणून काही काही जण शुगर असताना सुद्धा जाऊ दे एक खातो. आता तुम्ही सांगता म्हणून एक खायला काही अडचण नाही, याला उपरती म्हणत नाही, याला त्याग म्हणतात. हा त्याग केला. काही काही जणाचा परिस्थितीनुसार त्याग असतो, काही काही जणाचा कायमचा त्याग असतो. आणि त्यागामध्ये जे विषय त्यागले त्याचा पूर्णत्वाने इच्छेचा अभाव, याला उपरती म्हणायचं. मग तो इच्छेचा अभाव कसा असावा? केवळ इच्छेचा अभाव नाही, त्या विषयापासून भागे. साप दिसल्यानंतर जवळ जातो का पळतो? का? सापाची भीती आहे का विषयाची भीती आहे? तसे विषय दिसल्यानंतर पळलं पाहिजे. विषय दिसले की काय झालं पाहिजे?
पळलं पाहिजे. काय दिसल्यानंतर? जामून दिसल्यानंतर, रबडी दिसल्यानंतर. आपल्याकडं काय होतं? रबडी आहे, मग एक दिवस खायला अडचण नाही. मग आग्रह केला, शिवानंद महाराजांनी आग्रह केला म्हणून रबडी खाल्ली. चला ठीक आहे. आपण काय करतो? आपल्याला खावं वाटतं पण शरीराचा विचार करतो. मग शरीराचा विचार करत असताना जर आग्रह जास्त झाला तर काय होतं? खातो आपण. कधीतरी खायला काय हरकत आहे. मग लगे आपल्याला सवलत आली. मग काही काही जणांनी त्यातून मार्ग काढला. साखरेचं नाही चालत हो, गुळाचं चालतंय. मधला मार्ग काढला काही जण. आम्हाला गोड सुटेना म्हणून आम्ही काय काढला? मधला मार्ग काढला. साखरेचं बाजूला ठेवलंय आम्ही सगळं. साखरेचं काहीच खात नाही, पण गुळाचं खातो. मग गुळाच्या वस्तू खायला विज्ञानानं परवानगी दिली आहे का? डॉक्टरने परवानगी दिली आहे का? समाजाचं ऐकायचं नसतं. समाजाला जर एवढं कळलं असतं तर शुगरसाठी डॉक्टरकडे जायची गरज वाचली नसती. डॉक्टर सांगतात गुळाचं साखरेचं काहीही घ्यायचं नाही. आता मला परवा एका माणसाने सांगितलं, मी ज्यूस घ्यायला लागलो होतो आणि ज्यूस घेताना तो बाजूला बसला होता. मी सांगितलं बिगर साखरेचा द्या. ते म्हटलं आंबट असते हो, कसं पिता? मग शुगर फ्रीच्या गोळ्या मिळतात, त्या जवळ बाळगायच्या आणि त्यात टाकून घ्यायच्या. आता हे गुरुशींना ऐकलंय म्हणून त्याला तुम्हाला वाटेल की मी उगाच सांगायला. हा चहामध्ये टाका, दुधामध्ये टाका. का? जीभ आपली इतकी बलवान आहे, जीभ आवरणं खूप कठीण जातं. आता मी सगळ्याला सांगतोय मी जीभ आवरली आहे, तुम्ही कशाला आग्रह करता? मी बिगर साखर घ्यायला लागलेलं दुसऱ्याला सहन होत नाही, एवढी जीभ सगळ्याची तयार आहे. जाऊ द्या, जास्त नको. मला यातून काय चिंतन मांडायचंय? लखी विष सम विषय अंते भागे. विषयापासून भागणे 17 नंबर नारी शब्दावर टिप्पणी आहे. यद्यपि यहा विषय अंते भागे इस कथन करी स्त्री अधिक, स्त्री अधिक, अधिक म्हणजे इत्यादी या सहित वर जे वर्णन केलंय, स्त्री धन जाती अभिमान म्हणजे धन दारा पुत्र जन अधिक सर्व विषयन में ग्लानि दिखाई, फिर भी नारी रूप विषय में ग्लानि के कथन ते पुनरुक्ती रूप दोष होवे. आता हे सगळं मांडलेलं असताना सुद्धा नारी हा पुन्हा वेगळा विषय मांडला म्हणजे पुनरुक्ती झाली का? तथापि आता त्याचं स्पष्टीकरण या टिप्पणीत द्यायलेत पाठीमाग. अनंत जन्म विषय, अनंत जन्म नारी संग के संस्कार की तीव्रता ते. नारीचा संग केलेला असल्यामुळे, नारीचा संग केलेला असल्यामुळे ती तीव्रता असते आणि त्या तीव्रतेमुळे नारी विषय शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध और मैथुन इश षट विषयन के, हे काय आहेत? 6 विषय आहेत. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि 5च्या 5 विषय एका नारी विषय. बहुत करी लाभते, आम्हाला त्यातून लाभ होतो. नारी रूप विषय अन्य सर्व विषयांते प्रबल आहे. सगळे विषय त्यागता येतात पण नारी विषय त्यागता येत नाही. हा विषय सर्वात बलशाली आहे, सर्वात मोठा विषय, बलशाली विषय म्हणून मानला गेला. याते ताके विषय अतिशय ग्लानि करनी चाहिए. इस अभिप्राय से ताका फिर कथन किया है. ताते यहाँ पुनरुक्ति जो है
सो दूषण रूप नाही किंतु भूषण रूप है. याला पुनरुक्ती मानू नका, कारण हा सर्वात मोठा विषय आहे. हे त्यागणं खूप कठीण जातं, कारण शब्द स्पर्श रूप रस गंध हे एकेका अवयवाच्या दृष्टीनं किंवा एका एका प्राण्याच्या दृष्टीनं मांडलं जातं. शब्द हरणाचा विषय, स्पर्श हत्तीचा विषय, शब्द स्पर्श रूप हा पतंगाचा विषय, गंध हा भुंग्याचा विषय आणि रस हा माशाचा विषय. याला एक एकच प्राणी सांगितलं एका विषयाला, तरी त्याचा नाश आहे. एका विषयामध्ये एका जीवाचा नाश आहे. पण मनुष्य 5 विषय सेवन करतोय. 5 विषय सेवन करायला मनुष्याला 5 विषय वेगवेगळे शोधावे लागतात, पण एका नारीकडं 5 विषय मिळतात. म्हणून नारी संग हा मोठा त्यागाचा विषय म्हणून आपल्या समोर मांडला गेलेला आहे. चला वर 13 नंबर तितिक्षा लक्षण. आतप शीत क्षुदा तृषा इनको सहन स्वभाव, ताही तिथिच्छा कहत है कोवित मुनिवर राव. आतप म्हणजे उष्णता, शीत म्हणजे थंड, उष्ण आणि थंड, क्षुधा आणि तृषा. क्षुधा आणि तृषा म्हणजे भूक आणि तहान. इनको सहन स्वभाव, हे सगळ्याला काय झालं पाहिजे? सहन केलं पाहिजे. आमचं भूक लागली 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 म्हटले बसावं लागतंय. पाणी म्हटलं की आम्ही लगेचच घेतलं पाहिजे. का? तहान लागली. तहान लागली तरी 2-2 तास थांबवता आलं पाहिजे. याचा अर्थ पाणीच प्यायचं नाही असं नव्हे. शरीराला पाण्याची गरज आहे, पण एका वेळेला पिताना जास्त प्यावं आणि तहान लागल्या लागल्या प्यावं असं नाही. त्याला थांबवता आलं पाहिजे. भूक थांबवता आली पाहिजे. पण शुगरच्या व्यक्तींचा भुकेचा विषय वेगळा आहे आणि रेग्युलर व्यक्तींचा विषय वेगळा आहे. जेवायला बसल्यानंतर त्या वेळेला पोटभर जेवावं आणि इतर वेळेला भूक लागल्यासारखं वाटलं तर खातच बसावं असं नव्हे. क्षुधा सांभाळता आली पाहिजे, हा सुद्धा विचार एक स्वतंत्र आहे. पण आपल्याकडे भूक लागली की गेलं पाहिजे, भूक लागली की डबे ओळखले पाहिजे, हे अनेकांचा स्वभाव असतो. क्षुधा सांभाळणं याला तितिक्षा म्हणावं. तहान सांभाळणं तितिक्षा म्हणावं. उष्णता थंड सांभाळणं याला तितिक्षा म्हणावं. काही काही वेळेला फॅन जरी वाढला, हे थंडी वाजायला लागली, थंडी वाजायला लागली, फॅन कमी करा. काही काही वेळेला फॅन कमी आहे, उष्णता वाढायला लागली, फॅन वाढवा, फॅन वाढवा. लगे आपण काय करतो? आपल्याला ते सहन होत नाही. खूप थंडी आहे म्हणून वारीला येणार नाही. तितिक्षा असली पाहिजे. आणि या तितिक्षेच्या दृष्टीनं इथं स्वभावाचं वर्णन करत असताना 18 नंबर टिप्पणी मांडली आहे. कोविद. कोविद कहिये पंडित. कोविद शब्दाचा अर्थ पंडित. ऐसे मुनी जो संन्याशी. पंडित असेल, मुनी असेल, संन्याशी असेल, तिनमे वर कहिये श्रेष्ठ. वर जे सांगितलंय विद्वत संन्याशी, तिनके आचार्य, यांना कोविद म्हणा. या सगळ्याचे आचार्य. आता विद्वत संन्याशी आणि विविदिशा संन्याशी, पाठीमागं गेलाय शब्द तो आपला. हा पाठीमागं गेलाय आपला. तर तो साधक संन्याशी आणि हा विद्वत म्हणजे सिद्ध संन्याशी. सिद्ध संन्याशी असेल, मुनी असेल, पंडित असेल, यांचे आचार्य कोविद मुनिवर राव. ते कोण आहे? त्यांचा प्रमुख आचार्य.
यांच्या दृष्टीनं तितिक्षेचं हे लक्षण आम्ही मांडलेलं आहे. समाधी षड संपत्ती को भाकत साधन एक, इमी नव नाही साधन भने किंतु चारी सविवेक. आता याला काय म्हणायचं? या सगळ्या सहित सविवेक, या सगळ्या सहित विवेक असला पाहिजे. या सगळ्याला धरून, या सगळ्याला मिळून त्याला विवेक म्हणायचं. समाधी षट संपत्ती प्राप्ती सो एक साधन करके गिनिये है. आता समाधी षट, षट म्हणजे 6, ते 6 मानायचे का 6 मिळून 1? तर 6 मिळून 1 माना. 19 नंबर टिप्पणी आहे. जैसे सुवर्ण रचित अनेक मनोखी माला. आता दृष्टांत दिला. माळ एक का अनेक? माळ एक आहे, मणी अनेक आहेत. मणी अनेक आहेत, माळ एक आहे. समाधी षड संपत्तीमध्ये 6 आहेत, पण 6 मिळून साधन 1. दृष्टांत माळेचा दिला. एक भूषण करके गिनिये तैसे परस्पर सहकारी समाधि षट साधनों की प्राप्ति रूप षट संपत्ति भी एक साधन करके गिनिये. समाधि षट साधनों की परस्पर सहकारिता इस रीती से. आता हे 6 जे आहेत ते एकमेकाला पूरक आहेत. शम दम श्रद्धा समाधान उपरती तितिक्षा, हे 6च्या 6 एकमेकाला काय आहेत? पूरक आहेत. टिप्पणी बघतोय आपण 19 नंबर आकडा 1. मन निरोध रूप शम विना इंद्रियन का निरोध होता नहीं. मनाचा निरोध आहे, शम आहे, त्याला शम म्हणा. शम विना, शम नसेल तर इंद्रियन का निरोध होता नहीं, दम होत नाही. याते दम को शम की अपेक्षा आहे. दम प्राप्त करायचा असेल तर शम असावा लागतो. मन के निरोध विना बहिर्मुख स्त्री पुत्रादि विषयन के आसक्त भये मन की वेदांत शास्त्र और सद्गुरु विषय श्रद्धा रहती नहीं. मनाचाच निरोध नसेल तर शास्त्र आणि गुरुच्या विषयी श्रद्धा राहत नाही. राहते का? म्हणून आपल्याकडं गुरुनी कसं राहावं हे शिष्य ठरवतो. आपल्याकडं पद्धत कशी आहे? गुरुनी कसं राहावं हे कोण ठरवतं? शिष्य ठरवतात. का ठरवतात? श्रद्धा नाही म्हणून ठरवतात. श्रद्धा असेल तर शम असेल तर श्रद्धा टिकते. शम नसेल तर श्रद्धा टिकत नाही. गुरु करत असताना श्रद्धा होती, पण गुरु म्हणून मान्य झालं नसल्यामुळे आपण काय करतो? त्याने कसं वागावं हे आपण ठरवतो. गुरुनी कसं वागावं हे शिष्य ठरवतात. चला ठीक आहे. मन के निरोध विना, मनाचा निरोध नसेल, शम नसेल, ब्रह्मविषयी चित्त की एकाग्रता होवे नाही. ब्रह्माच्या विषयी चित्ताची एकाग्रताच होत नाही. याते समाधान को भी शम की अपेक्षा आहे. आता हे काय वाचायला लागलो आपण, लक्षात यायला लागले का? 6 साधन आहेत. शम दम श्रद्धा समाधान उपरती तितिक्षा. यातलं पहिलं शम, या सगळ्याला कसं उपयोगाचं हे सांगायला लागले. शम दमला कसं उपयोगाचं आहे, शम श्रद्धेला कसं उपयोगाचं आहे, शम समाधानाला कसं उपयोगाचं आहे हे इथं पटवून द्यायला लागले. जैसे दुग्ध आदि उत्तम आहार में पालन किया. दुग्ध वगैरे याच्यामध्ये हा एक उत्तम आहार आहे. दुग्ध म्हणजे दूध. अबद्ध बिल्ली, अबद्ध म्हणजे बद्ध नसलेली. बद्ध म्हणजे
बांधलेली नाही. बद्ध म्हणजे बांधलेली, अबद्ध म्हणजे न बांधलेली. नाहीतर बद्ध आहे म्हणजे आम्ही बद्ध आहे, मांजर काय मुक्त आहे का? अबद्ध आहे म्हणजे मुक्त आहे का, असा इथं अर्थ नाही. न बांधलेली. काही ठिकाणी मांजर पाळतात. कशासाठी? उंदर येऊ नये. उंदर घरात का असू नये? घरातले कपडे फाडतात म्हणून उंदीर असू नये. उंदीर असू नये म्हणून मांजर पाळायचं. आणि पाळलेल्या मांजराला कधी कधी काय करतात? बांधून ठेवतात. त्याला बद्ध बिल्ली. आणि सोडल्यानंतर अबद्ध बिल्ली. मुशाकू देखिके ठरता नाही. मुशा म्हणजे उंदीर. उंदीर बघितल्याबरोबर काय होतं? अबद्ध बिल्ली धावते. तसं आम्हाला भज्याचा गाडा दिसला, वडापावचा गाडा दिसला. कशाचा का गाडा दिसेना? काय करतो आम्ही लगे? उन्हाळ्यामध्ये आईस्क्रीमचा गाडा दिसला. पाटाला उशीर झाला तरी चालेल, पण आपण काय केलं पाहिजे? अबद्ध बिल्ली मुशाको देखिके ठरती नहीं किंतु मूषा के ऊपर दौड़ता है. उंदराकडे धावते. तैसे विषयंते उपराम को पाया जो मन, सो निरदुरूप रस्सी से मुक्त हुआ ठहरता नहीं किंतु प्राप्त विषय के ऊपर दौड़ता है. याते उपराम को भी शम की अपेक्षा है. शम नसेल तर ते उपरतीला स्थिर राहू देत नाही. काय करतं? विषय दिसल्याबरोबर मन आतनं सांगतं आज एकादशी आहे, नाही तर भजी घेतली असते. मग हे मन सांगतं का काही काही जण शेजाऱ्याला बोलून पण दाखवतात आज एकादशी आली बघा. नाहीतर म्हणजे शम नसल्यामुळे काय व्हायला लागलं? उपरतीला सुद्धा छेद जाऊ लागला. म्हणून एक नंबरनं काय असावं? मनोनिग्रह. मनोनिग्रह असावा. मनोनिग्रह हा फक्त खाण्यातच असावा असं नाही. महिला मंडळ साडीच्या दुकानात गेलं, काय करतं? दुसऱ्याला साडी घेऊन द्यायला गेल्यानंतर आपल्याला साड्या घेतल्या का? मन ठरता नाही. अबद्ध बिल्ली मुशाको देखिके. अबद्ध बिल्ली काय करते? मग जाताना पैसे नेले नाहीत, मग काय करायचं? नवऱ्याला फोन करायचा आणि सांगायचं दुकानात फोन पेनी आता हे खूप चांगलं झालंय, आता सोय झाली. आता काय झाली? सोय झाली. डायरेक्ट दुकानदाराच्या अकाउंटला पैसे. नाही, साडी चांगली दिसली म्हणून घेतली. चांगली दिसली म्हणून घ्यायची का गरज आहे म्हणून घ्यायची? कसं आहे? मग चांगली दिसली म्हणून घ्यायला लागलो की आपण विचारसागर मध्ये शम हे श्रवण केलं नाही. श्रवण केल्यानंतर काय होतं? तीर्थक्षेत्राला गेलो, घरातलेच मूर्त्या देवपूजेला कंटाळा यायला. काय काय जण अर्धा तास लागतो हो देवपूजेला. कोणी सांगितलं एवढ्या मूर्त्या वाढवायला? अर्धा तास देवपूजेला लागत असेल तर एवढ्या मूर्त्या वाढवाव्या कशाला? अगोदरच्या असताना सुद्धा काय करतो आपण? रामेश्वरला गेलो आणि तिथून मोठा महादेव आणला. आपण लगेचच तिथून देव घेऊन येतो का? अबद्ध बिल्ली मुशाको देखिके. हे फक्त जिभेच्याच बाबतीत असं असतं असं नव्हे. आता हे पुरुषांच्या बाबतीत घडत नाही असं नाही, पुरुषांच्याही बाबतीत घडतं असं. भज्याचं उदाहरण दिलं ते पुरुषांच्या दृष्टीनं दिलं, नाहीतर फक्त स्त्रियांच्या बाबतीतच उदाहरण दिलं असं होईल.
म्हणून मी त्याचा पुन्हा निर्देश केला. चला ठीक आहे. अंतर्मुख भये मनसे, मन अंतर्मुख आहे. शीत उष्ण आदी द्वंद्व का, शीत उष्ण द्वंद्व याचं सहन होवे है. पण मनच बहिर्मुख असेल तर तितिक्षा को भी शम की अपेक्षा है. बघा कथा चालू आहे आणि लाईट गेली, फॅनच बंद झाले, मग काय व्हायला लागलं? तितिक्षा चालू आहे, सहन करायला लागले, मग लगेचच काय चालू होतं? पेपर द्या, पुठ्ठा द्या. म्हणजे कथेतनं उठायचं नाही, पण मन बहिर्मुख झालं आणि त्या बहिर्मुख मनाने काय केलं? लगेचच त्याला तितिक्षेतून बाहेर आणण्याचा सहन करू देईना. याते इस रीति से शमकु दमकी सहकारिता है, कहिए सहाय्यकता है. शमकु शमाला या सगळ्याची सहाय्यकता आहे. अशाच पद्धतीनं एकमेकाला मानायचं आहे. आता इथं 6 मध्ये पहिलं सांगितलंय शम या सगळ्याला सहकारी. आता काय सांगायचंय त्यांना? दम सगळ्याला सहकारी. त्याच्या पुढं श्रद्धा सगळ्याला सहकारी. त्याच्या पुढं समाधान सगळ्याला सहकारी. असं चिंतन करायचं आहे. हे घरी जाऊन करायचंय का पाठातच करून घ्यायचंय? कारण लेखकाने मांडलं नाही. मग लेखकाने मांडलं नाही तर वक्त्यानं मांडायचं का? घरी जाऊन करायचं आहे. पण घरी जाऊन आपल्याला होतं का? नाही. का? आपला व्याप इतका आहे, प्रपंचच इतका वाढवून ठेवला आहे. तो प्रपंच आता सगळ्या घरात भाद्रपद महिन्यातली पौर्णिमा झाली की तिथून पुढं कळतं प्रपंच किती वाढवलेला आहे. चला ठीक आहे. इथं आकडा 2 तैसे कल्ली विना काच विषय नेत्रवृत्ती की न्यायी. कल्ली म्हणजे पारा. काच, काचच्या पाठीमागे जर पारा असेल तर त्याला आपण आरसा म्हणतो. आरसा असेल तर ती काच नेत्राची वृत्ती पलीकडे नेते का? पण काचेच्या पाठीमागे पारा नसेल, फक्त काच आहे आणि आपण काचेकडे बघायला लागलो, वृत्ती आर पार जाते, पलीकडे जाते. म्हणून गाडीला काच असते. 4 व्हीलर, 6 व्हीलर, ट्रक, बस, गाडी काच असते. काचेतनं पलीकडलं दिसतं. पण आरसा असेल तर दिसत नाही. तैसे इंद्रियनरूप द्वार के निरोध विना, मन का निरोध होता नहीं, आते शम को दम की अपेक्षा है. इंद्रियच आवरले, मन कितीही पळू द्या. मांजराला बांधलंय आणि उंदीर पळायला लागला. हे काय करतंय? तिथंच उड्या मारतंय. का? इंद्रियाला बांधलंय. मन कितीही जाऊ द्या. म्हणून आपल्याकडं माळ घालून बांधण्याची पद्धत आहे. माळ घातली म्हणजे काय केलं? एकादशीला कितीही भज्याचा गाडा दिसू द्या, काय होतंय? फक्त उड्या मारताय. खाऊ शकत नाही. खाऊ शकतो का? खाऊ शकत नाही. म्हणून आपल्यातली मंडळी काय करायला लागली? आपल्यातली मंडळी काय करायला लागली? साबुदाण्याचे वडे कर. बाहेरचा वडा दिसला की साबुदाण्याचे वडे करा. मग साबुदाण्याचे वडे, साबुदाण्याचे हे सगळे पदार्थ चालू झाले आपल्याकडे. थालीपीठ करा, साबुदाण्याचं करा, हे सगळे प्रकार आपल्याकडं चालू झाले. चला. इंद्रियनरूप द्वार के निरोध विना मन का निरोध होता नहीं, आते शम को दम की अपेक्षा है. रूपादि विषय तत्पर भये पुरुष को
सत्शास्त्र और सद्गुरु विशेष श्रद्धा रहती नहीं, याते श्रद्धा को भी दम की अपेक्षा है. आता रूप वगैरे यामध्ये तत्परता आपली नसते आणि म्हणून सद्गुरु आणि सत्शास्त्रावर आपल्या विश्वास श्रद्धा बसत नाही. इंद्रियंके निरोध विना चंचल भय मन विषय एकाग्रता ठरती नाही. चंचल असलेलं मन काय करतं? एकाग्र राहत नाही. इंद्रियाचा निरोध असेल तर ते एका जागी राहतं. इंद्रियन के रोके विना प्रत्यक्ष अनुभव के अनुकूल विषयन के विषय राग के उद्भूत संस्कार द्वारा इच्छा होवे, याते उपराम को भी दम की अपेक्षा है. बघा, इंद्रिय आवरलीत पण उपरतीमध्ये संस्काराने जर निर्माण झालं तर, इंद्रिय आवरलेली असतील तरी ते इंद्रिय दम हे उपरतीला मदत करतं. म्हणून आपल्याला दमाची उपरतीला सुद्धा मदत होते, सहकार्य होतं. इंद्रियंके निरोध विना विषयंके दर्शन करी विक्षिप्त भय मन. इंद्रियाचा निरोध नसेल तर विषय दिसल्याबरोबर मन काय होतं? विक्षिप्त होतं. द्वंद्व धर्म का सहन होता नहीं, याते तितिक्षा को भी दम की अपेक्षा है. तितिक्षेला सुद्धा इंद्रिय निग्रहाची अपेक्षा आहे. इस रीती से दम को शम अधिकन की सहकारिता है. आता इथं पहिल्यांदा काय सांगितलं? शम सगळ्याला उपयोगाचा आहे. आता 2 नंबरला काय सांगितलं? दम सगळ्याला उपयोगाचा आहे. आता आकडा 3 सांगायला लागलेत. तैसे सद्गुरु और सत्शास्त्र के वचन विषय विश्वासरूप श्रद्धा विना, श्रद्धा नसेल तर श्रवण में प्रवृत्ति की इच्छा के अभाव थे पति के पास जाने विषय उपयोगी श्रृंगार को विधवा की न्यायी श्रवण विषय उपयोगी क्षमा अधिक कोई भी साधन को पुरुष धारण करे नहीं और श्रद्धा बिना धारण किए सर्व साधनों की विधवा करी किए श्रृंगार की न्यायी व्यर्थता है. आता ही व्यर्थता कशामुळे सांगितले तर याच्यासाठी एकनाथ महाराजांचं प्रमाण आपल्याला पाहायला मिळतं. याते क्षमा अधिक सर्व साधन को श्रद्धा की अपेक्षा है. इस रीति से श्रद्धा को क्षमाधिक सर्व साधन की सहकारिता स्पष्ट है. म्हणजे श्रद्धेला श्रद्धा ही सर्व साधनाला महत्वाची आहे असं आपण पाठीमागं सुद्धा त्याचं चिंतन केलेलं आहे. तैसे चित्त की एकाग्रता विना क्षमाधिक साधन सिद्ध होवे नाही. चित्ताची एकाग्रता नसेल तरी ही साधनं सगळी सिद्ध होत नाहीत. याते क्षमा दम अधिकन को समाधान की अपेक्षा है. इस रीति से समाधान को क्षमा अधिकन के सहकारिता है. तैसे विषयंते चित्त के उपराम होए बिना, उपरती असल्याशिवाय क्षमा अधिक कोई भी साधन सिद्ध होता नहीं. याते क्षमा अधिकन को उपराम की अपेक्षा है. इस रीति से उपराम को क्षमा अधिकान की सहकारिता है. क्षम वगैरे याची सहकारिता आहे. तैसे शीत उष्ण क्षुधा तृषा हानी लाभ आदिक अनेक व्यावहारिक उपद्रव के सहन विना मन निरोध इंद्रिय निरोध, मन निरोध शम, इंद्रिय निरोध दम, गुरु शास्त्र वचन विषय आस्तिकता श्रद्धा, चित्त एकाग्रता समाधान और प्राप्त धन अधिक विषयंते उपरांता सिद्ध हुए नहीं. याते क्षमा अधिकन को तितिक्षा रूप तप की अपेक्षा के होने ते तितिक्षा को क्षमा अधिकन की सहकारिता है. इस प्रकार से क्षमा अधिकन को परस्पर की सहकारिता है. याते इन षट को एक साधन रूपता है. आता या सगळ्यामध्ये साधन रूपता एक का मानली तर हे सगळे एकमेकासाठी उपयोगाचे आहेत. हे सगळे एकमेकाला मदत करतात. हे सगळे असल्याशिवाय षट संपत्ती पूर्ण होत नाही. म्हणून आम्ही याला एक म्हणतोय. एक का? त्याचं उत्तर एवढ्या विस्तारित टिप्पणीमध्ये आपल्या समोर मांडलेलं आहे. इथं समाधी षट संपत्ती संपत्ती आता मुमुक्षुता आहे. त्याचा विचार आपण उद्याच्या पाठाला करू. कुंडलिक वरदा श्री विठ्ठल श्री ज्ञानदेव